जामनेरमध्ये ज्या तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडलेला आहे, यामध्ये खरे आरोपी बाहेर असल्याचं एकनाथ खडसे म्हणतात की ते राजकीय पक्षाशी निगडीत आहेत आणि त्यांना अटक करायला पाहिजे. ठीक आहे, माझं नाव नाही घेतलं ना अजून. ठीक आहे, चला. भाऊ, इम्तियाज जलीलांनी चिकन बिर्याणी पार्टी केली, मांस विक्रीवर बंदी असतानाही काय सांगाल? खरं म्हणजे चुकीचं आहे, पण अशा पद्धतीने त्यांनी कृत्य केलं, मला वाटतं ते काही योग्य नाही आहे. जाणीवपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक असं करणं आणि चॅलेंजेस करणं सरकारला, मला वाटतं हे काही योग्य नाही. परवाच्या दिवशी अजित पवार यांचा दौरा आहे, भुजबळ साहेब पण या ठिकाणी. हो, आम्ही पण आहोत, आम्ही पण सोबत आहोत. मेडिकल कॉलेजला सगळे सोबत आहोत. मी पण आहे स्वतः. 2019 मध्ये गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून हिरे यांना मदत केली, विधानसभेत माझ्या बदनामीचा प्रयत्न करण्यात येतो असं सुधाकर बंडुजर म्हणतात. ते झालं तिथे. नाशिककर कसं सोडतील बोलल्यावर? मी त्यांच्याच कार्यक्रमात खूप मोठा कार्यक्रम झाला, जवळ 5,000 लोक होते त्या कार्यक्रमात. जालन्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याने आंदोलकाच्या कमरेत लाथ घातलेली आहे. नाही, हे मला माहित नाही. कुठले आंदोलक? जालन्यामध्ये एक आंदोलन. ते कसलं? सकाळी आंदोलन होता तुझ्या. नाही, मग मला लात मारली म्हणजे उभा असताना पळत येऊन लाथ मारलेली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी. नाही, मला या बाबतीत काही माहिती, पण असं असेल तर चुकीचं आहे. पण त्याच्या मागचं कारण काय, का झालं, कशामुळे झालं याची मला कल्पना नाही. पण तुम्ही तर एवढ्या पावसात थांबल्यामुळे सगळं दुपारी सकाळी मग 5 वेळा पॉईंट झालं माझं नाशिकला. एक झालं की लगेच येऊन काय तुम्हाला जामनेर प्रकरणात एसआयटीची मागणी करण्यात येत आहे. जामनेर प्रकरणात. कोणत्या प्रकरणात? जामनेरमध्ये ते बेदम मारहाण झाली, तरुणाचा मृत्यू झाला. हां, ठीक आहे ना. मग आता सरकारला वाटेल तर होईल. काय त्या 9 आरोपी अटक झालेले आहेत. 1, 2, 3 नाही किंवा फरार पण नाहीत पुढे. मला वाटतं 9 आरोपी त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलेले आहेत, ते जमा झालेले आहेत. आता पुढे आता शेवटी कायदेशीर लढाई आहे, कोर्ट कचेरी होईल, त्यानंतर निष्पन्न होईल काय झालं काय नाही म्हणून. खडसे म्हणतात काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांना पण मला नाही माहिती त्यांच्या मनात काय. त्यांनी नावं द्यावी, त्यांना अटक करून टाकू. खडसे साहेब जे नाव सांगतील त्यांना अटक करून टाकू. त्यांनी सांगावं भाजपचे कोणकोणते पदाधिकारी. माझं नाव सांगितलं मी अटक होऊन जाईल. मी सरेंडर होऊन जाईल पोलिसांना वाटल्यास. ते जर म्हणत असेल मी पण होतो त्याच्यामध्ये तर मी पण अटक होऊन जाईल. आता काय बोलावं? जामनेरात काही झालं की इकडे उंगली निर्देश राहतो, त्याला कोण काय करणार? रक्षा खडसेंनी खंत व्यक्त केलेली आहे काय? की जी काही वाद चाललेले आहेत त्या 4-5 दिवसापूर्वी केली ना. भारत माता की 4-5 दिवस झाले त्याला. मला इथं त्रास होतोय.